विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। खोडके हे अजितदादा यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती देखील समोर आली आहे। सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी किंवा उमेश पाटील यांच्यापैकी एकाला संधी मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती। विधान परिषदेच्या 5ही उमेदवारांची घोषणा महायुतीकडून झाली आहे। भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केसे यांना उमेदवारी देण्यात आली, तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून खोडके यांना संधी देण्यात आली आहे। माहितीनुसार सिद्दीकी यांच्या नावाला पक्षांतर्गत विरोध होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजितदादा यांचे निकटवर्तीय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली, तर दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्याची शक्यता कमी असल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। दरम्यान विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान होणार असून उमेदवारांना 10 मार्च ते 17 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहेत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।